नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आमची पिकनिक निघाली रिसॉर्टला. खरं सांगायचं तर ही पिकनिक आम्ही तब्बल 4 महिन्यापासून प्लॅन करत होतो. शेवटी आज तो दिवस आला, त्यामुळे सगळेच खूप उत्साहित आहोत. हा रिसॉर्ट नेमका कोणता आहे, तिथलं वातावरण कसं आहे, खोल्या, स्विमिंग पूल, आजूबाजूचा निसर्ग, तिथे मिळणारं जेवण आणि इतर सर्व सुविधा कशा आहेत, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कदाचित पुढच्या ट्रिपसाठी हा रिसॉर्ट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या सुंदर रिसॉर्टच्या सफरीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही एकूण 25 जण आहोत. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य वेगवेगळ्या ठिकाणाहून रेल्वेने कर्जत स्टेशनला येणार आहेत. तिथून सर्वांनी थेट रिसॉर्टवर यायचे आहे. कर्जत स्टेशनवर काही रिक्षा चालक जास्त भाडे सांगतात. कर्जत स्टेशनवर पोहोचल्यावर रिसॉर्टच्या संपर्कातून रिक्षा बुक करा, त्यामुळे अनावश्यक जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. तुमच्या ओळखीतील कोणीही कर्जतला फिरायला किंवा या रिसॉर्टमध्ये यायचा विचार करत असेल तर ही माहिती त्यांनाही नक्की सांगा, त्यांनाही याचा फायदा होईल. आम्ही आमच्या कुटुंबासोबत गाडीने पोचलो रिसॉर्टवर. हा रेस्टॉरंट देखील त्यांचाच आहे. ह्या गेटमधून सरळ गेलं का तिथे पुढे गाडी ठेवण्यासाठी पण जागा आहे. हा जो स्विमिंग पूल आहे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे. समोरचे 2 रूम बुक केले तेही आमचेच आहेत. हे 2 जण आमच्या दिगूची सोय करतायत. ह्या रूममध्ये आमची पूर्ण फॅमिली, आम्ही 5, दिगू 6. रूममध्ये छोटा फ्रीज पण आहे.
रूमलाच लागून सेपरेट विला आहे, ते आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी घेतलं होतं. सेपरेट विळाला सेपरेट स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूल मोठा आहे. आमच्या जिगूची तर खूपच मजा झाली, त्याला आतल्यात खेळायला भेटत होतं. रिसॉर्टच्या एंट्रीचा टायमिंग संध्याकाळी 4 ते दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंतचा घेतला होता. ॲक्च्युली संध्याकाळी चहा आणि बिस्किट असतं, पण आम्ही रिक्वेस्ट केल्यामुळे आम्हाला भजी भेटली आणि चहा आणि कॉफी. भजी, चहा, कॉफी सगळं चांगलं होतं. कॉफी चांगली आहे, मस्त आहे. भजी कशी आहेत सांगा. भजी कुरकुरीत आहे, कुरकुरीत आहे, खाऊन का.
पूलमध्ये मजा करून झाल्यानंतर मग जेवणाची वेळ झाली. मग आम्ही जेवायला आलो. संध्याकाळच्या जेवणामध्ये पालक पनीर, भेंडी आणि सॅलेड वगैरे, डाळ भात, चिकन पण तुम्हाला पाहिजे तर खाऊ शकता आणि गोड पदार्थ जिलेबी होती. ये कौन आया दिल में हुई हलचल ल ए फोनवर सर्च कर काय करा दिया कुठे लाल दुपट्टा बोलली. अरे लाल दुपट्टा, अरे एक कडवा तरी कैसे नजर बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया, रमैया बतावया, रमैया बतावया, हा जो बेडरूम आहे हा खूप मोठा आहे. मग तिथे आम्ही रात्रभर अंताक्षरी बोलल्यानंतर जो तो आपापल्या रूममध्ये गेला. की कृपा से राम जी की कृपा से. सकाळी 10 वाजता नाश्त्याला गेलो. नाश्त्याला अंड्याची भुर्जी, मिसळ पाव आणि चहा कॉफी. आणि हा माझा नाश्ता आहे. आता आम्ही नाश्ता करून बाहेर पडलेलो आहे आणि हा इकडे आहे रेस्टॉरंट आणि हे इकडे आहे आम्ही. नाश्ता येऊन ट्राय करावे. आणि इथला लोकेशनही छान आहे, रस्ते पण मस्त आहे, खाण्याचं ठिकाण पण छान आहे, रूम वगैरे सर्विस त्यांची खूप छान आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. आम्हाला तर आवडलं. आमच्या दिगूला बाहेर जायचं आहे म्हणून सारखा बघतोय. नाश्ता झाला तसं परत स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करायला.
स्विमिंग पूलमध्ये खेळून झाल्यावर आम्ही तयारी केली आणि जेवायला गेलो. दुपारी पण तुम्ही व्हेज तर व्हेज खाऊ शकता किंवा चिकन खाऊ शकता. आम्ही चिकन खाल्लेलं आणि गोडमध्ये गुलाबजाम. हे काय बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी आणि ही कसली भाजी? छोले. हे राईस आहे, ड्रायव्हर आहे आमचा. आणि हे काय डाळ. मग ती काय ती डाळ. हा चिकन. चिकन रसा. चिकन रसा. खा बसा बसा. खोल खोल. थंड होईल. आणि हा चिकन सुखा. आता आम्ही घरी निघालो. खूप छान मजा आली. आम्हाला वाटलं नव्हतं एवढी मजा येईल म्हणून, कारण आम्हाला कंजेस्टेड वाटत होतं फोटोमध्ये. पण इथे आल्यावर आम्हाला एवढी माणसं असली तरी पण आम्हाला गर्दी नाही जाणवली. सुटसुटीत होतं.